Hello student, last lecture we will study the chromosome structure, number function and what is mean by sex chromosome. हा पार्ट आपण लास्ट लेक्चरला पाहिला होता. नेक्स्ट आहे लिंकेज अँड क्रॉसिंग ओव्हर. लिंकेज मीन्स काय आहे? इट इज द नोन ॲज सेव्हरल जीन आर प्रेझेंट on chromosome and chromosomes are carrier of heredity. You know, तुम्हाला माहिती की chromosomes these are त्याचं फंक्शन काय? कॅरियर ऑफ द हेरिडिटी and these genes have tendency to inherit. मग तुम्हाला महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं आहे की जो म्हणजे जो पार्ट आहे किंवा व्हॉट इज मीन बाय लिंकेज. लिंकेज कशाला म्हटलं आहे तर टेंडन्सी टू बी इनहेरिटेड टुगेदर हा जो पार्ट आहे दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज द लिंकेज. म्हणजे ज्या क्रोमोझोम्समध्ये हेरिडिटी कॅरियर करण्याची ॲबिलिटी असते अँड दॅट दी जीन्स हॅव टेंडन्सी टू बी इनहेरिटेड टुगेदर. दॅट लिंकेज किंवा दॅट क्रोमोझोम और दॅट जीन आर कॉल्ड ॲज द लिंक जीन्स. त्यांना काय म्हणतो आपण? लिंक जीन असं म्हटलं जातं. देन दिस जीन किंवा टेंडन्सी ऑफ 2 or more जीन प्रेझेंट ऑन द सेम क्रोमोझोम. म्हणजे प्रत्येक क्रोमोझोमवरती काय एकच लिंक जीन असणार आहे का? नाही, तर एक किंवा एकापेक्षा दोनपेक्षाही जास्त क्रोमोझोम प्रेझेंट असू शकतात आहे ना. देन दॅट द टेंडन्सी ऑफ 2 or more जीन प्रेझेंट ऑन सेम क्रोमोझोम्स दॅट आर इनहेरिटेड टुगेदर नोन ॲज द लिंकेज. आणि त्याला काय म्हटलं आहे तर लिंकेज असं म्हटलं आहे. पण एकदम सिम्पल मिनिंग त्याचं काय आहे तर लिंक जीन कोणाला म्हटलं जातं तर टेंडन्सी टू इनहेरिट टुगेदर. ज्यांच्यामध्ये टेंडन्सी कुठली असते तर इनहेरिट टुगेदर किंवा पास होताना टुगेदर म्हणजे एकत्र फॉर्ममध्ये ते पास होतात. दॅट जीन आर कॉल्ड ॲज द लिंक जीन्स अँड दॅट फिनॉमिनॉन इज नोन ॲज द लिंकेज किंवा दॅट ही इनहेरिटेड फिनॉमिनॉन इज नोन ॲज द लिंकेज असं देखील म्हटलं जातं. पण तुम्हाला इथं जरा डीपमध्ये डेफिनेशन दिली. The tendency of 2 or more genes present on the same chromosome that are inherited together. That are inherited together. That is also called as a linkage. त्याला linkage असं म्हटले. आणि फर्स्टली द लिंकेज ऑर डिस्कवर्ड इन प्लांट. बॅटसन्स अँड पुनीत यांनी फर्स्टली प्लांटमध्ये ते डिस्कवर केले आणि ॲनिमल्समध्ये मॉर्गन या सायंटिस्टनी TH मॉर्गन यांनी त्याच्यावरती वर्क केले किंवा व्हॉट इज मीन बाय लिंकेज आणि लिंकेजवरती वर्किंग केलेले. लिंकेजचे देखील 2 टाईप दिलेले आहेत. फर्स्ट टाईप आहे कंप्लीट लिंकेज आणि सेकंड आहे इनकम्प्लीट लिंकेज. मग कंप्लीट लिंकेज कशा म्हटले आणि इनकम्प्लीट लिंकेज कशा म्हटले बघा. कंप्लीट लिंकेज म्हणजे काय तर द लिंक जीन्स विच आर क्लोजली लोकेटेड ऑन द क्रोमोझोम आणि डू नॉट सेपरेट अँड इनहेरिट टुगेदर. म्हणजे ते इनहेरिट होताना देखील सेपरेट होत नाहीत, एकत्रच इनहेरिट होतात किंवा ट्रान्सफर होतात. त्याला काय म्हटलं जातं तर कंप्लीट लिंक जीन असं म्हटलं जातं. कम्प्लिटली लिंक्ड जीन्स असं म्हटलं जातं. आणि दॅट इनहेरिटेड फिनॉमिनॉन इज कॉल्ड ॲज द कम्प्लिटली लिंकेज. त्याला कंप्लीट लिंकेज असं म्हटलं जातं. आणि त्याचं जे एक्झाम्पल आहे एक्स क्रोमोझोम्स ऑफ ड्रॉसोफिला मेल शो द कंप्लीट लिंकेज. त्याचं एक्झाम्पल दिलेले बघा. पण हे लक्षात ठेवा तुम्ही कंप्लीट लिंकेज म्हणजे काय तर लिंक जीन्स विच आर क्लोजली लोकेटेड ऑन द क्रोमोझोम. ते क्लोजली लोकेटेड असतात क्रोमोझोम्सवरती अँड दे डू नॉट सेपरेट अँड इनहेरिट टुगेदर. हे त्याचं म्हणजे मिनिंग आहे. नंतर नेक्स्ट काय सांगितलं आहे तर त्याचं एक्झाम्पल दिलेले ते कुठलं एक्झाम्पल तर ड्रॉसोफिला इन मेल ओनली ड्रॉसोफिला किंवा एक्स क्रोमोझोम ऑफ ड्रॉसोफिला इन मेल हे त्याचं एक्झाम्पल दिलेले. नंतर आहे ते इनकम्प्लीट लिंकेज. इनकम्प्लीट लिंकेज म्हणजे मध्ये काय सांगितलं आहे लिंक जीन्स विच आर डिस्टंटली लोकेटेड म्हणजे क्लोजली लोकेटेडच्या विरोध म्हणजे ते क्लोज लोकेटेड नसत आहे. डिस्टंटली लोकेटेड ऑन द सेम क्रोमोझोम्स अँड हॅव चान्स टू सेपरेशन बाय क्रॉसिंग ओव्हर. म्हणजे हे क्रॉसिंग ओव्हरच्या टायमिंगमध्ये सेपरेट होण्याचे चान्सेस असतात. आणि दॅट जीन्स आर कॉल्ड ॲज द लिंक जीन्स किंवा इनकम्प्लिटली लिंक जीन्स असं म्हटलं जातं. दॅट जीन्स म्हणजे जे डिस्टिंक्टली किंवा वाईडली लोकेटेड ऑन क्रोमोझोम्स अँड
chance of separation, and that phenomenon is known as the किंवा that the phenomenon their inheritance is called as the incomplete linkage. आणि the new traits occurring in offspring, आणि त्यांच्यापासून तयार होणारी जी प्रोजेनी आहे ती न्यू ट्रेट्स आपल्याला तिथं पाहायला मिळतो त्या ट्रेट्समध्ये. आणि त्याचं एक्झाम्पल आहे जियामेज, कलर अँड शेप ऑफ ग्रेन शो इनकम्प्लीट लिंकेज. त्याचं एक्झाम्पल काय आहे तर जियामेज म्हणजे मका. जियामेज हे बॉटनिकल नेम आहे मक्याचं किंवा मेजचं. आणि त्याचे कलर, शेप ऑफ ग्रे, कलर त्याचबरोबर शेप ऑफ ग्रेन अँड दिज आर द एक्झाम्पल ऑफ इनकम्प्लीट लिंकेज. नंतर लिंकेज ग्रुप म्हटलं आहे की पर्टिक्युलर लिंक जीन्स किंवा लिंक जीन्स इन पर्टिक्युलर क्रोमोझोम कन्सिस्टिंग ऑफ द लिंक ग्रुप, and that group is number of link group or particular pieces corresponding to haploid. म्हणजे एखाद्या लिव्हिंग थिंग्समधला टोटल असा लिंकेज ग्रुप किंवा लिंक जीन्स जिथं प्रेझेंट असतात त्याला काय म्हटलं जातं तर लिंकेज ग्रुप असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, त्या लिव्हिंग थिंग्समधले टोटल क्रोमोझोम्स किंवा टोटल लिंक जीन्स दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द लिंकेज ग्रुप असं म्हटलं आहे. आणि त्याचं एक्झाम्पल आहे ते त्यांनी दिलेलं आहे बघा, ड्रॉसोफिला मिलॅनोगास्टर. त्याच्यामध्ये 4 लिंकेज असतात किंवा 4 लिंकेज ग्रुप आहेत आणि करस्पॉन्ड टू द 4 पेअर ऑफ क्रोमोझोम, आणि यांच्यामध्ये 4 पेअर ऑफ क्रोमोझोम प्रेझेंट आहेत. नंतर गार्डन पी प्लांटमध्ये 7 लिंकेज ग्रुप आहेत अँड 7 पेअर ऑफ क्रोमोझोम असं सांगितलेलं आहे. लिंकेज लक्षात आलं का तुमच्या? लिंकेज म्हणजे काय आहे तर टेंडन्सी टू इनहेरिट टुगेदर. जीन्समध्ये किंवा क्रोमोझोममध्ये जी टेंडन्सी टू इनहेरिट का असते त्याला काय म्हटले तर लिंकेज. अँड दॅट फिनॉमिनॉन इज कॉल्ड ॲज द लिंकेज असं म्हटले. आणि नंतर त्याचे 2 टाईप आहेत, कंप्लीट लिंकेज आणि इनकम्प्लीट लिंकेज. नंतर लिंकेज ग्रुप सांगितले की टोटल नंबर ऑफ द लिंकेज ग्रुप इन पर्टिक्युलर पीसेस किंवा पर्टिक्युलर लिव्हिंग थिंग इन टू द हॅप्लॉइड नंबर दॅट इज कॉल्ड ॲज त्याला काय म्हटलेले तर लिंकेज ग्रुप असं म्हटले. आणि त्याचे 2 एक्झाम्पल दिले, ड्रॉसोफिला अँड गार्डन पी प्लांट. नंतर नेक्स्ट दिले की सेक्स लिंकेज. आता सेक्स क्रोमोझोम 2 टाईपचे, एक्स आणि वाय या टाईपचे आहे. आपण लास्ट लेक्चरला पाहिलेले ते किंवा लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेले की 2 टाईपचे क्रोमोझोम असतात. नंतर आता मग त्याचं सेक्स लिंकेज कशी आहे तर ट्रान्समिशन ऑफ एक्स लिंक अँड वाय लिंक जीन फ्रॉम पॅरेंट टू ऑफस्प्रिंग. पॅरेंट टू ऑफस्प्रिंगकडून सेक्स क्रोमोझोम कुठले ट्रान्सफर होत आहेत, इनहेरिट होत आहेत, दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द सेक्स लिंक इनहेरिटन्स. त्याला सेक्स लिंक इनहेरिटन्स असं म्हटलं आहे. सेक्स लिंक इनहेरिटन्स इज 3 टाईप, एक्स लिंक, वाय लिंक आणि एक्स वाय लिंक. these are the 3 main type of the sex link inheritance. sex linkage has 2 type, म्हणजे ज्या टाईपमध्ये लिंकेजचे 2 टाईप आहेत तसेच सेक्स लिंकेजमध्ये पण 2 टाईप आहेत, कंप्लीट आणि इनकम्प्लीट सेक्स लिंकेज. मग कंप्लीट सेक्स लिंकेजमध्ये काय म्हटलं बघा, इट इज द एक्झिबिटेड बाय जीन लोकेटेड ऑन द नॉन होमोलोगस रिजन. आता यासाठी तुम्हाला एक्स क्रोमोझोम आणि वाय क्रोमोझोममध्ये 2 पार्ट प्रेझेंट असतात किंवा 2 टर्मिनॉलॉजी तुम्ही पाहिलेले आहे. त्याचे डायग्राम तुम्ही काढणं गरजेची, किती जणांनी काढले माहिती नाही. ज्यांनी लेबल दिलेली त्यांना लक्षात येईल की एक्स म्हणजे जे सेक्स क्रोमोझोम आहेत एक्स आणि वाय त्यांच्यामध्ये नॉन होमोलोगस रिजन एक असतो आणि होमोलोगस रिजन एक आहे. मग त्याच्यामध्ये कंप्लीट सेक्स लिंकेजमध्ये काय आहे तर दॅट इट इज एक्झिबिटेड बाय द gene located on non-homologous region of X and Y chromosome, and they inherit together because crossing over does not occurs in this region. crossing over ह्या रिजनमध्ये नॉन होमोलोगस रिजनमध्ये पाहायला मिळत नाही. म्हणून ते काय म्हटले तर द एक्झाम्पल ऑफ एक्स लिंक ट्रेट होमोफिलिया, रेड ग्रीन कलर ब्लाइंडनेस, मायोपिया, वाय लिंक हायपरट्रॉकॉसिस आणि इस्थिऑसिस या टाईपचे डिसीज आहेत बघा. याचं तुम्हाला पुढं डीपमध्ये त्याचा स्टडी दिलेला आहे, पण तुम्हाला कमीत कमी नावं तरी माहिती पाहिजेत की एक्स लिंक डिसीज कुठले किंवा त्या टाईपमध्ये म्हणजे काय नाव आहे. कलर ब्लाइंडनेस एवढं कमीत कमी तुम्ही ऐकून तरी असाल. होमोफिलियाला ब्लड डिसीज असं पण म्हटलं जातं. नंतर मायोपिया म्हणजे नियर साईटनेस म्हणजे जवळचा दृष्टीदोष असं असावं कदाचित ते. नंतर वाय लिंकमध्ये हायपरट्रॉकॉसिस आणि
हिस्टॉच आहे, हे पण तुम्हाला पुढे दिलेले आपण त्याच्यामध्ये ते डीपमध्ये बघू. नंतर इनकम्प्लीटमध्ये आता म्हणजे कम्प्लीटमधले जे सेक्स क्रोमोझोम आहेत ते कुठं असतात तर नॉन होमोलोगस रिजनमध्ये असतात. तर इनकम्प्लीटमधले कुठं असणार आहे तर homologous region of X and Y chromosome. It is exhibited by the gene located on homologous region then of the Y and X and Y chromosome. They do not inherit together. म्हणजे ते इनहेरिट होत असताना एकत्र होत नाही टुगेदर. अँड बिकॉज क्रॉसिंग ओव्हर ऑफ दिस रिजन, म्हणजे ह्या रिजनमध्ये काय होतं तर क्रॉसिंग ओव्हर होत असते, त्यामुळं these are do not inherit together. आणि त्याचे जे एक्झाम्पल आहे टोटल कलर ब्लाइंडनेस म्हणजे आंधळेपणा म्हणतो आपण त्याला, टोटल कलर ब्लाइंडनेस, नेफ्रॉटिसिस आणि रेटिनिस्टिक पिगमेंटोसा या टाईपचे डिसीज कम्प्लीट सेक्स लिंकेज यामुळे होताना आपल्याला दिसतात. हे दोन टाईप आहेत सेक्स लिंकेज, एक्स आणि वाय या टाईपचे सेक्स क्रोमोझोम, त्याच टाईपचे एक्स लिंक आणि वाय लिंक या टाईपचे क्रोमोझोम म्हणजे लिंकेज आहेत. त्याचबरोबर एक्स वाय लिंकेज हा म्हणजे दोन्ही मिळून असे दिलेले. त्याचबरोबर जे पुढचा जो पार्ट आहे तो काय दिला आहे तर कम्प्लीट आणि इनकम्प्लीट सेक्स लिंकेज या टाईपमध्ये दिले. नंतर आहे क्रॉसिंग ओव्हर. आता तुम्हाला जर सेक्स क्रोमोझोमचं स्ट्रक्चर चांगल्या पद्धतीने समजलं असेल, सेक्स क्रोमोझोम म्हणजे काय, तर तुमच्या लक्षात येईल की त्याच्या होमोलोगस रिजनमध्ये का नॉन होमोलोगस रिजनमध्ये क्रॉसिंग ओव्हर होतं, तर होमोलोगस रिजनमध्ये क्रॉसिंग ओव्हर होते. मग तो आता नेक्स्ट जो पार्ट दिला आहे तो क्रॉसिंग ओव्हर दिला आहे. इट इज क्रॉसिंग ओव्हर इज द प्रोसेस ऑफ प्रोड्यूस न्यू कॉम्बिनेशन. क्रॉसिंग ओव्हर होऊन न्यू कॉम्बिनेशन फॉर्म होतो ऑफ जीन बाय interchanging and exchanging of corresponding segment between non-sister chromatid. हे तुम्ही अगदी मेओसिसमध्ये पाहिलेले की दोन वेगवेगळे क्रोमॅटिड एकत्र येतात आणि त्याच्यापासून न्यू टाईपचं क्रोमॅटिड फॉर्म होतो एकत्र आल्यानंतर. मग नॉन सिस्टर क्रोमॅटिड ऑफ होमोलोगस रिजन आणि इट ऑकर्स ड्युरिंग द पॅचिटिंग ऑफ प्रोफेज फर्स्ट ऑफ मेओसिसमध्ये हे झालेले. आणि हे हा सगळा पार्ट तुम्हाला 11th स्टँडर्डमध्ये सेल डिव्हिजन या चॅप्टरमध्ये झालेलं आहे. देन द टर्म क्रॉसिंग ओव्हर वॉज कॉइन्ड बाय द मॉर्गन अँड मेकॅनिझम ऑफ क्रॉसिंग ओव्हर कन्सिस्ट ऑफ 4 सिक्वेन्शियल स्टेजेस. आता सिनॉप्सिस, टेट्रॅड फॉर्मेशन, क्रॉसिंग ओव्हर आणि टर्मिनलायझेशन दॅट द ऑल टाईप ऑफ इव्हेंट आर स्टडीड इन 11th स्टँडर्ड ऑफ द सेल डिव्हिजन. मेओसिसमध्ये हे तुम्ही सिनॉप्सिस कुठं होतं, क्रॉसिंग ओव्हर कुठं होतं, स्पिंडल फॉर्मेशन कुठं होतं हे तुम्ही सगळं पाहिलेले. त्या टाईपमध्ये सेल डिव्हिजन या पार्टमध्ये तुम्ही पाहिलेले. अँड दिस फिनॉमिनॉन ऑफ क्रॉसिंग ओव्हर इज युनिव्हर्सल अँड इट इज नेसेसरी फॉर द नॅचरल सिलेक्शन बिकॉज इट इन्क्रीज द चान्स ऑफ व्हेरिएशन. आणि ते होते त्यामुळं तर आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये नेक्स्ट जनरेशनमध्ये काय पाहायला मिळतं तर चेंजेस पाहायला मिळतात. लक्षात आलं. नंतर मॉर्गनने सगळ्यात वरती जास्त म्हणजे सगळ्यात जास्त वर्किंग केलेले क्रॉसिंग ओव्हरवरती. तर पुढं मॉर्गन्स नोंदण्या म्हणजे त्याची माहिती दिली थोडीफार. आणि हा जो क्रॉस आहे हे समजण्यासाठी कमीत कमी तुम्हाला मोनोहायब्रिड, डायहायब्रिड हे जर रेशो चांगल्या पद्धतीने समजले असतील तर हे समजायला काहीच अवघड नाही. फक्त त्यांनी दाखवताना थोडं किचकट दाखवलेलं आहे की येलो व्हाईट आणि वाईल्ड टाईप आणि मग त्यांचं मिक्सिंग फर्स्ट क्रॉसमध्ये मेल आणि फिमेल, इकडं पण सेकंड क्रॉसमध्ये मेल आणि फिमेल. मग त्याच्यामध्ये फर्स्ट जनरेशन काय फॉर्म होते, सेकंड जनरेशन काय फॉर्म होते इथं दाखवलेलेच आहे. ते तुम्ही जर बारकाईने बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. एकदा हे सगळं वहीमध्ये लिहून काढा. त्यांनी ड्रॉसोफिलाचं दिलेले क्रॉसिंग लिंकेज अँड क्रॉसिंग ओव्हर, त्याच्यामध्ये F1 जनरेशन आणि F2 जनरेशन सगळा चार्ट त्यांनी तयार करून दिलेला आहे. फक्त तुम्हाला काढायचे म्हणजे वाचून जरी पाहिलं तर. आता तुम्हाला जर डेव्हिएशन्स ऑफ मेंडेल्स लॉ तुम्ही पाहिलेले, त्याचबरोबर रेशो ऑफ मेंडेल्स म्हणजे डायहायब्रिड, मोनोहायब्रिड, त्याचबरोबर त्याच्यावरती डिपेंड असणारे लॉ तुम्ही स्टडी केले, मग त्याच्यावरून हे तुम्हाला पटकन समजलं पाहिजे. तर हे तुम्ही बघून घ्या. फक्त डायरेक्टली दिलेले फक्त अभ्यासाचे तुम्हाला, त्यात अवघड काही नाही आहे. या मॉर्गन एक्सपेरिमेंटमध्ये त्यांनी ड्रॉसोफिला मिलॅनोगॅस्टरवरती ते वर्क केलेले आणि त्याचं जे क्रॉसिंग आहे ते दिलेलं आहे इथं. नेक्स्ट जो पार्ट आहे बघा, नेक्स्ट पार्टमध्ये लिंकेजच आणि क्रॉसिंग ओव्हर दिलेले. त्याच्यामध्ये
मॉर्गन एक्सपेरिमेंटचं जे वर्किंग आहे तेच सांगितलं आहे बघा त्यांनी इथं. मॉर्गन एक्सपेरिमेंट ऑब्झर्व म्हणजे इथं जो रेशो त्यांनी सायंटिफिकली काढला आहे तो डायहायब्रिड रेशो टाईप आहे 9s3s3s 1:F2 जनरेशनमध्ये. आणि मॉर्गन्सने मग आता ते काय तुम्हाला झालेलंच आहे किती पर्सेंट आणि काय ते काय मी एक्सप्लेन करत नाही. थांबू आपण इथं. नंतर जो आहे नेक्स्ट पार्ट ॲटोसोमल इनहेरिटन्स ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. आता आपण थांबूया इथं. ठीक आहे. थँक्यू.